काय भाजी होते? शेवभाजी, दुधाची शेवभाजी. हां. तू रे? आपल्याला सगळं आवडतं. सगळं? जमला. तुला काय आवडतं? सगळं आवडलं. सगळं का? हीच आहे बघा, एवढे सारे सिलेंडर आता आपण चेक केले आणि हे इकडं पण काय आहे. प्रेम भाऊ चेक करतोय. हे गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज, आज आपण सकाळी सकाळी निघालेलो आहे सॅमसनाईटला जाण्यासाठी. आणि गाईज, त्याच्यात नशीब एवढं गांडू आहे आज का 2 टाईम माझा मोबाईल पण पडला असता. ते तर ठीक होतं, पण त्याच्यात आपली बसंत जी आहे गाईज, ती पण पंक्चर झाली. झालं धन्य आहे, तिला पंपाने हवा मारली. त्यानंतर गाईज पंपाने हवा मारून आता गाडी आम्ही घेऊन चाललेली आहे पंक्चरच्या दुकानामध्ये पंक्चर काढायसाठी. तर चला गाईज, आता जाऊ तिथं पंक्चर वगैरे काढू. त्यानंतर मग निघू आपण कंपनीच्या. बरं काय वांदे झाले, डायरेक्ट विषय एकदम खोल विषय. पंक्चर झाली गाडी गाईज. प्रेम भाऊ मस्त हवा मारतोय. हीच आहे बघा, एवढे सारे सिलेंडर आता आपण चेक केले आणि हे इकडं पण काय आहे. प्रेम भाऊ चेक करतोय. त्यानंतर एवढे सारे बॉक्स दिसत आहे गाईज, ओपन करे. हे सगळे ओपन करेल बॉक्स याच्यामध्ये लोड करायचे, बट आपण नाही करणार आहे कंपनीमध्ये. अहो रे रातळे गाईज. तर फायनली आता आपलं जे काही काम होतं गाईज, इथलं सगळे सिलेंडर म्हणजे फायर एक्सटिंग्विशर चेकिंग करून झालेले आहे लोटनकर साहेबांचे. सो आता आपल्याला निघायचं आहे गाईज खालच्या प्रवासाला. हे बघा वेअर हाऊस. त्याच्यात गाईज आम्हाला पाणी नाही प्यायला आज. प्रेम भाऊला बोललो आहे मी आता, प्रेम भाऊ तू जाय आणि कॅन्टीनमधून पाणी घेऊन ये, काय पाणी पिण्यासाठी. चला गाईज, तो पाणी घेऊन येईल त्यावर आपण गेटो जाऊ आणि चलन वगैरे देऊ त्यांना, म्हणजे मग आपल्याला निघायचं. आलेलं आहे गोडाऊनला गाईज. ही पूर्णी बसंती जी आहे पूर्णी आपण टाईट करून टाकली असे बघा. म्हणजे सरांचे जे काही उरलेले सिलेंडर होते, ॲक्च्युली काल आपण पिकअपमध्ये ते घेऊन गेलो, बट आज काही नव्हतं ना. नेमके सरांचे काम पण होतं, ते काम करायला गेलं होतं. तसंच गाईज मग आपण आता इकडे घेऊन आलो. संध्याकाळी गाडी द्यायची जे म्हटलं सिलेंडर टाकून देऊ. आणि सरांचा काहीतरी सामान बाकी आहे. हां हे बघा, हे सामान बाकी म्हणजे मशीन बाकी, मशीन द्यायची बाकी आहे. त्यानंतर हां 3 CO2 आणि गाईस काय अजून काय बाकी, 3 CO2 हां आणि 2 फोम बाकी. हे बघा गाईस, 2 फोम आणि दिस इज 3 CO2. एक इकडे आहे, 2 इकडे. गाईज आता आपली रॅक पूर्ण रिकामी झालेली आहे, काही विषय नाही. फक्त हे सिलेंडर जे आहे पण सरांचे आहे, बट हे गाईज आपल्याला जेव्हा आपण जे प्रेशर डाऊन आहे ते रिफिल करून मग सरांना देऊ नाही का. पण पसारा खूपच आहे, तरी आता बघू 2-3 दिवसांनी सगळा पसारा व्यवस्थित आवडून घेऊ, म्हणजे टेन्शन नाही राहणार आपल्याला पण नाही. चला गाईज, आता जाऊ घरी जाऊन मला जायचं आहे परत कॅम्पला. प्रेम भाऊला पण सोडायचं आहे, बट आपण बसंती घरी नाही नेणार आहे. बसंती इकडंच लावू सावलीमध्ये, म्हणजे येताना 2 व्हीलर. सो गाईज, तर आज आपण चाललेलो आहे जेवण करायला. प्रेम भाऊ आहे आपल्यासोबत, त्यानंतर भैया आहे, त्यानंतर आपल्यासोबत अजून कोण येणार आहे, शुभम भाई पण येणार आहे आज आपला. तो येतो आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली एक काम होतं छोटंसं सरांच्या वेळी, म्हणजे सरांची जी गाडी आहे ती लावायची होती गाईज आपल्याला, म्हणून आपण जेल रोडला आलो होतो. तर गाईज आता गाडी लावली आपण. आता आपण निघालो आहे सिन्नरच्या प्रवासाला. म्हणजे सिन्नरला नाही, टोल नाका जो आहे गाईज, तर टोल नाक्याच्या त्या साईडला मातोश्री म्हणून एक हॉटेल आहे, आणि तिथं व्हेज जेवण एवढं भारी भेटतं ना, खतरनाक काय. तर चला गाईज, ऑलरेडी खूप टाईम झालेला आहे. म्हणजे आपल्याला 7:30ला जायचं होतं, तर 8:30 वाजले आहे. सो गाईस, तर फायनली आता मस्त आपलं जेवण वगैरे झालेलं आहे गाईस.
शुभम भाई फुल मफलर विफलर विषय भाऊचा. त्यानंतर प्रेम भाऊ. त्यानंतर भैया. भाऊ जेवण कसं आवडलं? काय भारी होतं? शेवभाजी दुधाची शेवभाजी. हां. तू रे? हो आपल्याला सगळं आवडतं. सगळं? तुला काय आवडतं? सगळं आवडलं भाजी. सगळं का? सो गाईज तर सगळ्यांचं पोटबीट पद्धतशीर भरलेलं आहे. आणि गाईज आपण आहे टोल नाक्याच्या या साईडला सिन्नरचा टोल नाका आहे. गाईज गर्दी बघू शकते तुम्ही गाड्यांची. फुल गर्दी विषय आहे. मध्ये पण गर्दी आहे नाही का? चला गाईज आता निघायचं आपल्याला आपल्या घरच्या प्रवासाला. गाईज आय होप की आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. जय महाराज.